गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गेल्या आठवड्यात नाही गेल्या आठवड्यात म्हणाल पाहिजे ना. आज मंगळवार आहे, सो गेल्या शुक्रवारी आपण 17व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकापर्यंत अभ्यास केला होता. याच्यानंतर आता आपण 14वा श्लोक बघूया. तर 14वा श्लोक आपले गुरुप्रभुपाद काय म्हणतात? देवद्विजगुरुप्राज्ञ पूजनं शौचमार्जवम् ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते. याचा अर्थ हा आहे की ऑस्टेरिटी ऑफ द बॉडी कन्सिस्ट्स इन वर्शिप ऑफ द सुप्रीम लॉर्ड. म्हणजे आपल्या शरीराचं तप काय आहे की आपण ईश्वराची उपासना करावी. द ब्राह्मणास म्हणजे ब्राह्मण लोकांची सेवा करावी. स्पिरिच्युअल मास्टर म्हणजे आपला गुरु. आणि सुपिरियर्स लाईक फादर अँड मदर अँड इन क्लेनलीनेस सिम्प्लिसिटी सेलिबसी अँड नॉन व्हायलन्स. याच्यामध्ये आपण शौच, क्लिनलीनेस, सिम्प्लिसिटी म्हणजे आपण अगदी साधेपणाने राहावं, साधी राहणी, उच्च विचारसरणी, सेलिबसी ब्रह्मचर्य आणि नॉन व्हायलेन्स. ब्रह्मचर्य म्हणजे आपल्याला जे साध्य करायचं आहे त्याच्याप्रती आपली संपूर्ण निष्ठा. ती असली तर मग बाकीच्या गोष्टी आपोआप गळून पडतील. म्हणून ब्रह्मचर्य. गुरुदेवादिकी पूजा, स्वच्छता, वीर्य संग्रह, अहिंसा, रुजता अंगी, देहाचे तप बोलिले. हे देहाचं तप आहे, देहाने आपण हे करायला पाहिजे. तर मुक्त छंदामध्ये काय म्हणतात आपले बंधू? देव ब्राह्मण गुरु ज्ञानी पूजावे, शौच आर्जव ब्रह्मचर्य पाळावे, अहिंसा व्रतते अखंड सांभाळावे, त्यास पार्था शारीर तप म्हणावे. तर हे शारीर तप आहे. देव, गुरु, ब्राह्मण, ज्ञानी या लोकांना आपण पूजावं म्हणजे यांची पूजा करावी. यांच्याप्रती आपल्या मनामध्ये आदरभाव असा, म्हणजे यांचा आपण तुम्ही जाऊन रोज हारतुरे घालायला पाहिजे असं नाही आहे. आपल्या मनामध्ये यांच्याबद्दल श्रद्धा आणि आदरभाव असायला हवा. शौच ह्याच्याबद्दल तर काही आपल्याला कोणी सांगायची गरज आहे का? आपण स्वच्छ राहावं आणि आपल्या आजूबाजूचा परिसर पण स्वच्छ ठेवावा. आर्जव, मृदुता, ह्युमिलिटी, ब्रह्मचर्य, अहिंसा हे सगळं व्रत अखंड सांभाळायचं. याला शरीराचं तप म्हणतात. पूजावे हि देवा तसे ब्राह्मणसी व ज्ञानी जनासी तसेची गुरुसी. शुचिता अहिंसा तसा तसा आर्जवीची. शरीरी तपे ब्रह्मचरी तसेची. शुचिता अहिंसा तसा पाहिजे की तथा पाहिजे? आय डोंट नो. मी विचारेन आपल्या बंधूंना. लेट अस सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हैज टू से. 13वा आपलं झालेलं आहे. वी आर नाउ गोइंग इन टू द 14th श्लोक. देव, ब्राह्मण, आईबाप व गुरु यांचं पूजन, शुद्धता, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा यांना शारीर तपस म्हणतात. तया प्रिया देवतालया यात्रादिके करावया, आठही पाहार जैसे पाया उळीग घापे. त्या प्रिय देवतेच्या मंदिराला यात्रादिक करण्याकरता 8ही प्रहर जसा पायाला भोवरा बांधलेला आहे. आपल्याला पाय दिले आहेत ना, तर पायाने काय करायला पाहिजे? पायाने तीर्थयात्रा करायला पाहिजे, म्हणजे चांगल्या जागी जायला पाहिजे. देवांगण मिरवणिया अंगोपचार पुरवणिया करावया म्हणिया शोभती हात. आपल्याला हात दिले तर हाताने काय करायचंय? देवाचं अंगण झाडून सारून रांगोळी घालून वगैरे सुशोभित करण्याकरता, देवाच्या पूजेला जे उपचार लागतील ते पुरवण्याकरता, शास्त्रांनी सांगितलेल्या आज्ञेप्रमाणे करण्याकरता त्यांचे हात शोभतात. तर हाताने देवाचं काम करायचंय, पायाने तीर्थयात्रा करायची. लिंग का प्रतिमा दिठी देखत खेवो अंगेष्टी, लोटीजे का काठी पडली जैसी. लिंग अथवा प्रतिमा डोळ्यांनी पाहिल्याबरोबर काठी ज्याप्रमाणे पडावी त्याप्रमाणे शरीर रूप काठी टाकतो. म्हणजे काय की आपण साष्टांग नमस्कार करतो, दंडवत करतो. आणि विधी विनयादिकी गुणी वडील जे लोकी तया ब्राह्मणाची निकी पायकी कीजे. आणि शास्त्रोक्त आचरण आणि नम्रता आदी करून गुणांनी लोकांमध्ये जे श्रेष्ठ असतील त्या ब्राह्मणांची चांगली सेवा करतो. त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये आदरभाव राखतो. हे शरीराने तप करणारा माणूस हे करतो सगळं शरीराने. आपल्यापेक्षा मोठी दिसली व्यक्ती एखादी वयानी म्हणा, ज्ञानानी, पैशानी, सत्तेमध्ये, त्यांच्या पायी पडायला म्हणजे त्यांच्या पाया पडायला काहीच हरकत नाही आहे. आता इथे न्यूयॉर्कमध्ये, वेदांत सोसायटी ऑफ न्यूयॉर्कमध्ये
स्वामी अनुभवानंद नाही, स्वामी सर्वप्रियानंद आहेत, जे तिथले मुख्य स्वामी आहेत, हेड प्रीस्ट. तर त्यांचं वय आत्ता साधारण 50-52 वगैरे असेल, म्हणजे माझ्यापेक्षा 10-12 वर्षांनी ते लहान आहेत. तर जिथे जेव्हा मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा मी त्यांना खाली वाकून पूर्ण जसं आपण नमस्कार करतो मोठ्या माणसांना तसंच केला. तर ह्याच्यामध्ये वयाचा वगैरे काहीच प्रश्न नाही, कारण की ते ज्ञानानी आणि आध्यात्मिक पातळीवर किंवा आध्यात्मिक अनुभवाने आपल्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहेत. बरं, विद्वत्तेमध्ये सुद्धा श्रेष्ठ आहेत. मग त्यांनी ह्या विषयाचा जो काही अभ्यास केलेला आहे आणि जे ते आपल्याला समजावून सांगतात, ते इतकं चांगलं सांगतात की त्यांच्याकडनं आपण कित्येक गोष्टी शिकतो किंवा मी शिकलेलो आहे. त्यामुळे मला अशा माणसासमोर वयाने जरी लहान असली व्यक्ती तरी सुद्धा वाकून नमस्कार करण्यामध्ये अजिबात कमीपणा नाही वाटत. म्हणजे आपण जर वाकून अशा व्यक्तीला नमस्कार केला ना, तर त्यात आपलं कल्याण आहे. त्यांना कदाचित थोडंसं ऑकवर्ड वाटलं असेल की आपल्यापेक्षा वयाने मोठी व्यक्ती आपल्याला वाकून का नमस्कार करते, पण त्यांनी मला चांगलं वाटतं. म्हणजे आपण जेव्हा वाकून नमस्कार करतो किंवा आपण कोणाला आदर देतो, तर जो आदर देतो ना त्याचा लाभ होतो. जो आदर घेतो त्याचा किती लाभ होतो मला माहित नाही. संगीता ताई काय बोलायचं का? संगीता. हा, वारकरी संप्रदायामध्ये सगळे एकमेकांना नमस्कार करतात. तिथे लहान मोठा काहीच भेद नसतो. काहीच भेद नसतो, करेक्ट. वारीमध्ये हो. मग ह्याचा अर्थ काय आहे की जो वाकणारा आहे, म्हणजे अगदी आदराची गोष्ट आपण सोडून देऊ. आपण समजा वाकलो ना, तर वाकण्याची जी क्रिया आहे, ते जे आसन आहे किंवा ती जी मुवमेंट आहे, ती जी पोज आहे, त्याच्यामुळे आपला खूप फायदा होतो. आपण सूर्यनमस्कारामध्ये सुद्धा सुद्धा किती बॅक बेंड्स करतो आणि किती फॉरवर्ड बेंड्स करतो, तर त्याच्यामुळे आपला फायदा होतो. त्याला उत्तानासन म्हणतात. आपण जर खाली बसून केलं तर त्याला म्हणतात पश्चिमोत्तानासन. म्हणजे मागचा भाग ताणला जातो. पश्चिम म्हणजे मागचा भाग, आपल्या पाठीचा भाग. तर त्यांनी आपल्या पाठीचा कणा किंवा लोअर बॅक जी आहे ना, ती जास्त कणखर होते. म्हणजे जो वाकतो, नमस्कार करतो, त्याचीच पाठ कणखर होते. परंतु समजा आपल्या मनात असा भ्रम तयार झाला की लोक आपल्या पाया पडतात म्हणजे आपण श्रेष्ठ झालो, म्हणजे मग काय होईल की आपली मान ताठर होईल आणि मग आपली मान आकडेल आणि मग मान दुखायला लागेल. त्याच्यापेक्षा आपण खाली वाकून नमस्कार केलेला काय वाईट आहे, है ना? त्यामुळे आपल्या मनामध्ये या सगळ्या आपल्यापेक्षा श्रेष्ठ कुठल्याही बाबतीमध्ये वयानी, म्हणजे वयानी श्रेष्ठ आहे परंतु ज्ञानानी नसतील तरी सुद्धा आपण त्यांना नमस्कार करायला पाहिजे. ज्ञानानी श्रेष्ठ असतील पण वयानी नसतील, म्हणजे वयाने लहान जरी असतील तरी सुद्धा त्यांना नमस्कार करायला पाहिजे. सत्तेमध्ये म्हणजे समजा आता आपण समजा कोणा आता मुख्यमंत्री बघा ना, आमच्या आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत, ते आमच्या शाळेमध्येच होते आणि माझ्यापेक्षा वयाने कमीत कमी 12-13 वर्षांनी लहान असतील. म्हणजे मी शाळेतनं पूर्ण बाहेर गेल्यानंतर मग देन ही जॉईंट, पण आम्ही दोघे एकाच शाळेत होतो. ठीक आहे ना? तर जर मी लहानपणी भेटलो असतो त्या माणसाला, तर मी माझ्यापेक्षा 10-12 वर्षांनी लहान आहे म्हणून मी त्याला अरे तुरे केलं असतं, है ना? आणि केलंच असतं, कारण की त्यांचे वडील आणि माझे वडील हे दोघे मित्र होते, एकमेकांना ओळखायचे, आमच्या घराजवळच राहायचे. पण आता समजा मी त्या माणसाला भेटलो, मग त्याला माझं नाव माहिती असेल, म्हणजे मी त्यांना भेटलेलो नाही अनेक वर्षांमध्ये. आय हॅव नेव्हर रिअली मेट हिम. आय सॉ हिम ओनली वन्स वेन ही वॉज द मेयर ऑफ नागपूर सिटी. नागपूरचे मेयर असताना माझ्या आईच्या वडिलांच्या नावाचा एक फलक, ते ज्या गल्लीत राहायचे त्याला त्यांचं नाव दिलं होतं की अमुक अमुक पथ, माझं कानेटकर पथ, लक्ष्मीनगरमध्ये, नागपूरला. तर त्याचं अनावरण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस, महापौर नागपूर शहर, ॲट द एज ऑफ आय डोंट नो 26-27 वगैरे असेल. तर तेव्हा मी असेल ना 35-40 वर्षाचा. परंतु आपल्यापेक्षा ही व्यक्ती सत्तापदावर मोठी आहे. त्यामुळे त्या व्यक्ती प्रति आपल्या मनामध्ये आदर पाहिजे. म्हणजे अर्थात त्यांची अशी अपेक्षा नसणार आणि आपण त्यांना वाकून कदाचित नमस्कार नाही करणार, परंतु आपण आपण नम्रपणे त्यांना नमस्कार करू. तर जी व्यक्ती आपल्यापेक्षा कुठल्याही दृष्टीने श्रेष्ठ आहे त्या व्यक्तीला आपण खाली वाकून नमस्कार करण्यामध्ये आपला लाभ आहे. त्यांचा किती लाभ आहे आपल्याला माहित नाही. नाही ना गुप्ते, बोला. नाही ना ताई.
नाही, खाली वाकून नमस्कार करणंच म्हणजे मला जेव्हा दादा पहिल्यांदा भेटले, वास्तविक मी स्टुडंट आहे, ते गुरु आहेत माझे. पण ते पहिले वाकले बिफोर मी वाकायच्या आधी. तर म्हणजे मी त्यांना गुरु म्हणूनच नमस्कार करायला गेले, पण त्यांनी माझा पहिला पाय धरले. ते मला फारच कौतुक वाटलं त्यांचं. आणि व्हॉट यू से आत्ता ते बरोबर हे आहे. नाही तर माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहात तुम्ही म्हणून मी वाकलो तुमच्यासमोर, प्रश्नच नाही. संगीता, काही बोलायचं होतं का? नम्रता हा एक सगळ्यात मोठा गुण आहे. म्हणजे वाकलं तरी काहीच बिघडत नाही त्याच्यात. आणि दुसरं म्हणजे देवेंद्रजी फडणवीस आमच्या पद्मगंधाच्या बऱ्याच कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून आलेले आहेत. अरे वा. आता पण तुम्ही शुभांगी बडबडेंना ओळखता ना? माझी त्यांच्याशी प्रत्यक्ष ओळख नाही आहे. पण फेसबुक फ्रेंड आहे वाटतं. मला ते पण आता आठवत नाही खरं सांगायचं तर. हो, कारण त्यांच्या ह्याच्यामध्ये मला तुमचं नाव दिसलं. शक्य आहे, कारण की असं आहे हा. की आमच्या हम्म. दोघांचा अकाउंट सेम आहे, माझा आणि वनिंचा. बर तर बर. मे बी शी एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणीतरी त्यांनी असेल, त्यांनी कॉन्टॅक्टमध्ये आम्ही आताच केलं असेल. नरेंद्रजी मोदींवरती कादंबरी लिहिली राजयोगी. आणि अरे वा. आता संडेला मोदीजी आले होते तेव्हा स्वतः त्यांना भेट दिलं ते पुस्तक. आणि आता 5 तारखेला त्याचा प्रकाशन सोहळा आहे. किती सुंदर. वा. हम्म. त्याच्यामुळे खूप सुंदर. बरेचदा आमची आणि त्यांची भेट झाली आहे. नितीनजी, देवेंद्रजी, बरेचदा भेट झाली आहे. नितीनजींना मी भेटलेलो. नितीनजी माझ्यापेक्षा थोडेसे 3-4 वर्ष मोठे आहेत हा. वयाने. बरोबर. आणि आमच्यासोबत कॉलेजमध्ये असताना ते पण एबीव्हीपीचे लीडर होते. माझ्या मित्रांपैकी अनेक हम्म. लोकांचे त्यांच्याशी अगदी घनिष्ठ संबंध आहेत. मी बरं. स्वतः त्यांना भेटलेलो एक दोनदा, आमच्या नात्यात पण लागतात हम्म. ते. त्यांची मुलगी अच्छा म्हणजे अच्छा. माझ्या चुलत बहिणीची सून आहे. बरं. परंतु अ, तसं हे खूप जवळची अशी काही ओळख आहे किंवा पर्सनल ओळख आहे असं नाही सांगता हम्म. येणार, पण नात्यामध्ये बरोबर. पण आहेत ते. तर ओके ओके. असं आहे. सो एनिवे, लेट्स सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज टू से. आपण पुढे जाऊया थोडंसं. अथवा प्रवासे का पीडा, का शिणले जे साकडा, ते जीव सुरवाळा आणि जती. अथवा प्रवासाने किंवा पीडेने अथवा संकटाने जे शिणलेले असतील त्या जीवांना सुख प्राप्त करून देतो. हे शरीराचं तप आहे आपल्या. सकल तीर्थांची ये धुरे, जिये का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोण कीजे. सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ जे आईबाप, त्यांच्या सेवे करून शरीराला खरोखर ओवाळून टाकतो. आणि संसारा ऐसा दारुणू, जो भेटलाची हरिशिणू, तो ज्ञानदानी सकरुणू भजिजे गुरु. आणि जो भेटल्याबरोबर संसारासारखं भयंकर दुःख नाहीसं करतो, त्या ज्ञानदान करणाऱ्या व दयावान अशा गुरुला भजतो. आणि स्वधर्माचा आगिठा, देह जाड्याची आकाटकिटा, आवृत्ती पुटी सुभटा जाडी कीजे. आणि अर्जुना, स्वधर्मरूपी अग्नीमध्ये देह अहंकाररूपी जो मळ, त्याला वारंवार स्वधर्माचरण करणं, हीच कोणी पुटे आज देऊन तो नाहीसा करतो. आता बघा की देहानी आपल्याला स्वधर्म करायला सांगितलेलं आहे. आपल्याला शंकराचार्य पण काय सांगतात की आपण जेव्हा कर्म करतो त्या कर्मामुळे आपली चित्तशुद्धी होते. कर्मामुळे चित्तशुद्धी कशी होते? की आपण जेव्हा स्वतःपुरतं काम करतो तेव्हा आपल्या कर्माचं जे काही फळ मिळतं, ते फळ मिळाल्यानंतर आपल्याला तेवढ्यापुरतं समाधान वाटतं. परंतु हा जो कार्यक्रम आहे ना, हा अनएंडिंग कार्यक्रम आहे. अनएंडिंग कार्यक्रम आहे म्हणजे काय की ह्याला अंतच नाही कुठे. आपल्याला समजा एखादी इच्छा पूर्ण झाली, एखादं फळ मिळालं एखाद्या कर्माचं, तर त्याच्यापेक्षा चांगलं फळ किंवा त्याच्यापेक्षा मोठं फळ मिळावं अशी लालसा आपल्या मनामध्ये उत्पन्न होते, म्हणजे लोभ उत्पन्न होतो. आपल्या कर्माचं फळ आपल्या मनासारखं मिळालं की आपल्याला आणखीन मोठं फळ मिळावं असा लोभ मनामध्ये उत्पन्न होतो. कामना पूर्ण होण्यामध्ये हा धोका आहे. कामना पूर्ण झाली की लोभ तयार होतो, आणि कामना पूर्ण नाही झाली तर मग क्रोध तयार होतो. त्यामुळे काम, क्रोध, लोभ हे तिन्ही एकमेकांशी निगडीत आहेत. तर जर आपण कर्म स्वार्थी बुद्धीने केलं, संकुचित स्वार्थाने केलं, तर जे काही फळ मिळेल त्याच्यापेक्षा जास्त फळ मिळावं अशी लालसा आपल्या मनामध्ये उत्पन्न होते. ठीक आहे. तर हा स्वार्थी कर्माचा जो
लिमिटेशनचा भाग आहे हा आपल्याला लक्षात येतो. सो दिस इज द लिमिटेशन ऑफ सेल्फिशली मोटिवेटेड वर्क और सेल्फिशली अंडरटेकन वर्क. आपण स्वार्थबुद्धीने कर्म केल्यानंतर त्या कर्माला मर्यादा आहे. बर, आपल्याला तर मर्यादा नको आहे. तर हे केव्हा कळतं आपल्याला, जर आपण निस्वार्थ बुद्धीने कर्म केलं. म्हणजे मी कर्म करणार आहे, परंतु या कर्माचं जे फळ आहे ते फक्त माझ्यासाठी नको आहे, सगळ्यांसाठी जर असलं, माझ्या कर्मफळाची व्याप्ती जर मी वाढवली, तर मग त्याच्यामध्ये आनंद जास्त येतो. म्हणजे आता ह्या संगीतातही आत्ता ज्या बोलल्या आपल्याशी, त्या जे काही कार्य करतात समाजकार्य, त्या समाजकार्यामध्ये त्यांना जास्त आनंद होतो स्वतःसाठी जे काही करत असतील त्याच्यापेक्षा. किंवा त्याच्याही आधीची गोष्ट धरू आपण, की जेव्हा एखादी स्त्री आपलं माहेर सोडून सासरी येते, त्यानंतर ती आपल्या नवऱ्याचं किंवा आपल्या सासरच्या लोकांचं किंवा आपल्या मुलांचं पहिले करते आणि नंतर स्वतःचं करते. म्हणजे काय की तिने स्वतःचं कर्म जे आहे ना त्याचं फळ जे आहे ते इतरांसाठी आहे ह्या दृष्टिकोनातनं काम केलं, कर्म केलं. तर तेवढी ती निस्वार्थी झाली. आता हेच करत 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 जेव्हा आपण अखिल विश्वाला गवसणी घालतो, तेव्हा मग काय होतं, की हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. असं ज्ञानेश्वर महाराज स्वतः म्हणतात. तर हे विश्वाची माझे घर, आणि समजा सगळेच्या सगळे म्हणजे वृक्षवल्ली सुद्धा आम्हा सोयरी वनचरे, हे जेव्हा आपल्याला कळतं, तेव्हा आपण समष्टीसाठी सगळं करायला लागतो. ते कर्म करताना आपल्याला जास्त आनंद होतो. म्हणजे काय होतं, की कर्म करता 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 आपलं चित्त शुद्ध झालं. पहिले आपण स्वतःसाठी काम करत होतो, ते मर्यादित आहे हे आपल्याला कळलं. तो शहाणपणा आला, म्हणजे चित्त शुद्ध झालं ना. त्याच्यानंतर जेव्हा आपण एक एक पायरी पुढे जात गेलो, तेव्हा आणखी 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 चित्त चित्त आपलं शुद्ध होत गेलं. तर कर्मामुळे चित्तशुद्धी होते. तर शरीराने हे कर्म करायचं आपल्याला, त्याच्यामुळे आपली चित्तशुद्धी होईल. चित्तशुद्धी झाल्यानंतर मात्र ते नंतर मनाचं पण तप सांगतीलच ज्ञानेश्वर महाराज. बघू आता काय म्हणतात ते. तर हे सगळं सगळं शरीराचं तप आहे. बरं, हे करत असताना देह अहंकार रूपी जो मळ, त्याला वारंवार स्वधर्माचरण करणं हीच कोणी पुटे आज देऊन तो नाहीसा करतो. कसं असतं पहा, की आपल्याला जो अहंकार झालेला आहे ना, की हा देह म्हणजे मी आहे, किंवा हा वेगळा जीव म्हणजे मी आहे, हा अहंकार आहे. आपल्या अहंकाराची 5 पुटं कुठली आहेत? पहिला आहे हा देह, म्हणजे काय की अन्नमय कोश. त्याच्यानंतर हा देह चालतोय ना, कशामुळे चालतोय? प्राणामुळे. तर तो प्राणमय कोश. ठीक आहे, एनर्जी बॉडी. फूड बॉडी, एनर्जी बॉडी. त्याच्यानंतर मनोमय कोश, द माइंड बॉडी. त्याच्यानंतर विज्ञानमय कोश, म्हणजे विज्ञानमय कोशामध्ये मी करणारा, आय एम द डुअर, अशी भावना तयार होते, अहंकार. आणि मग त्याच्या पुढे आनंदमय कोश, म्हणजे आय द एन्जॉयर, मी म्हणजे भोक्ता. खरं तर आनंदमय कोश हा आपल्या सगळ्यांचा एकच आहे बरं का. सगळ्यांचा आनंदाचा अनुभव एकच असतो. सो द feeling of enjoyment you have is the same as feeling of enjoyment anybody else has. सुख हे सगळ्यांना सारखंच होतं, आनंद हा सगळ्यांमध्ये सारखाच आहे. परंतु माझा आनंद वेगळा आणि इतरांचा आनंद वेगळा असं आपल्याला वाटतं. तर ही जी 5 पुटं आहेत आपल्या अहंकाराची, आपल्या वेगळेपणाची, ही पुटं आपण जेव्हा निस्वार्थी, निष्काम आणि स्वधर्मरूपी कर्म करतो, तेव्हा नाहीशी होतात, तेव्हा ती जळून नाहीशी होतात. ते करायला हवं असं आपल्याला ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. वस्तू भूतमात्री नमिजे, परोपकारी भजिजे, स्त्रीविषयी नियमिजे, नावे नावे. भूतमात्रामध्ये ब्रह्म जाणून तेथे त्याला तो नमन करतो. आपण जेव्हा नमस्कार करतो तेव्हा काय की तुझ्यामधला जो ईश्वर आहे त्या ईश्वराला माझ्यामधला जो ईश्वर आहे तो नमन करतोय. सो द डिव्हिनिटी इन यू अँड द डिव्हिनिटी इन मी आर बॉविंग डाऊन बिफोर इच अदर. परोपकार करण्यात तर तत्पर असतो आणि स्त्रीविषयी क्षणोक्षणी मनोनिग्रह करतो. तो असा की जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे, तेथुनी जन्म आगवे सोहळे कीजे. जन्माच्या प्रसंगी मात्र स्त्री देहाला अंगाने स्पर्श झाला, तिथून पुढे तो सर्व जन्म सोहळा करतो. म्हणजे काय की जन्माच्या वेळेस तर तुम्हाला स्त्री
देहाचा स्पर्श होणारच आहे. तुमच्या आईच्या शरीरातून तुम्ही बाहेर निघालात, तुमच्या आईने तुम्हाला तुमच्या अंगावर, तिच्या अंगावर पाजलं वगैरे, तर त्याच्यानंतर स्त्री देहापासून तो वेगळा झाला. भूतमात्राचे निनावे, तृणही नासुडावे, किंबहुना सांडावे छेद भेद. भूतमात्रांच्या नावाने गवताच्या काडीसही तिच्या जीव आहे म्हणून हिसका देत नाही. फार काय सांगावं, तोडमोड करणं टाकून देतो. म्हणजे हे संत लोक जे असतात ना, दोज हु आर व्हेरी सेन्सिटिव्ह. माझ्या पुढे नेहमी जैन जे मुनी असतात ना, त्यांचं उदाहरण येतं, की ते चालत असताना आपल्या समोरचा रस्ता सुद्धा एखाद्या अगदी हलक्याशा झाडूनी असं झाडतात. म्हणजे समजा रस्त्यावर आपल्या पायाखाली समजा एखादा किडा चिरडला गेला तर तो जाऊ नये, तर त्याला हलकेच बाजूला करायचं. त्यालाही असं व्हायलेंटली बाजूला नाही करायचं, हलकेच बाजूला करायचं. म्हणजे अहिंसेची पराकाष्ठा. म्हणजे आपण समजा दुर्वा तोडायच्या असतील आपल्याला गणपतीला व्हायला, तर त्या दुर्वा सुद्धा आपण एकदम ओढून नाही तोडणार, हलकेच त्याला तोडू. तर अशा प्रकारे संवेदनशीलता, सेन्सिटिव्हिटी टुवर्ड्स एनिथिंग, म्हणजे नॉट जस्ट लिव्हिंग एंटिटीज बट ऑल्सो. आता समजा मला या बाटलीतनं पाणी प्यायचं आहे, तर एकदम मी धडकन घेतली बाटली आणि पुन्हा ते धडकन ठेवून दिली, असं नाही करणार. सावकाश घेईन, सावकाश पाणी पिईन आणि सावकाश इथे ठेवीन. आमचे गुरुजी एकदा म्हणजे एक गोष्ट सांगतात एका दुसऱ्या गुरुजींची. कोणी असतील, महाराज स्वामीजी, त्यांचं प्रवचन सुरू होतं. तर एक कोणीतरी गावातले लब्धप्रतिष्ठित, म्हणजे सो कॉल्ड सेलिब्रिटी आले. दरवाजाच्या बाहेर त्यांनी चपला, जोडे काय असतील ते असेच उडवून दिले. नंतर सगळ्यांना आजूबाजूला करत लथाडत स्वामीजींजवळ आले आणि स्वामीजींच्या पाया पडायला गेले. तर स्वामीजी म्हणाले की पहिले वापस जाओ, चप्पल ठीक से रखो, जिनको जिनको तुम्हारे पैर लगे उनसे माफी मांगो और फिर मेरे पास आओ. म्हणजे चप्पल सुद्धा जेव्हा आपण पायातनं काढतो तेव्हा आपण व्यवस्थित काढून आणि व्यवस्थित जागेवर जर ठेवली प्रेमाने, तर त्याच्याने पण पुष्कळ फरक पडतो. आपल्या इथे निर्जीव वस्तूंची सुद्धा आपण पूजा करतो. केव्हा करतो? आपली जी उपकरणं असतात, आपली जी हत्यारं असतात, त्यांची आपण पूजा करतो ना. केव्हा करतो? दसऱ्याला करतो ना. आपल्या वाहनांची पूजा करतो. निर्जीव असली वस्तू तरी सुद्धा तिच्यात देखील आपण परमात्मा आहे असं मानतो. आता आपण मूर्तीपूजा करतो म्हणजे काय करतो? बाहेरच्या लोकांना तसं वाटतं की हा दगड आहे, दगडाची कशी काय पूजा करतात? दगडाची पूजा नाही करत आपण. आपल्यासाठी तो दगड म्हणजे देवच असतो. हे तुम्ही विचार करा की सगळं देऊळ संगमरवराचं असेल आणि आतमधली मूर्ती देखील संगमरवराची असेल, तर एका संगमरवराच्या तुकड्यावरनं आपण पाय देत त्याच्यावरनं पलीकडे जातो पायरीवरनं, आणि दुसरा तुकडा असतो त्याच संगमरवराचा, तो देवीच्या मूर्तीसारखा दिसतो. मग आपण तिच्यासमोर नतमस्तक होतो. आहे तर तोच दगड, पण एक देव आणि एक पायरी कशामुळे झाला? आपल्या मान्यतेमुळे. जर आपल्याला हे लक्षात आलं की ह्या सगळ्या जगामध्ये ईश्वराचाच वास आहे फक्त, ईशावास्यमिदं सर्व, तेव्हा प्रत्येक वस्तूविषयी आपल्या मनामध्ये आदरभाव असेल आणि मृदुता असेल, सौम्यत्व असेल, अहिंसा असेल. आपण चपलेवर देखील हिंसा नाही करणार. ऐसेसी जे शरीर शरीरी रहाटीची पडे उजरी, ते शारीर तपघुमरी आले जाण. अशा अशा प्रकारच्या वागण्याचा जेव्हा शरीरात उत्कर्ष होतो तेव्हा शारीरिक तप भरास आला आहे असं समज. पार्था समस्त ही हे करणे देहाचैनी प्रधानपणे, म्हणोनी ययाते मी म्हणे शारीर तप. अर्जुना, हे सर्व करणं मुख्यत्वे करून देहाच्या आधारावर आहे म्हणून याला मी शारीरिक तप असं म्हणतो. एवं शारीर जे तप तयाचे दाविले रूप, आता आईक निष्पाप वाङ्मय ते. याप्रमाणे जे शारीरिक तप आहे त्याचं स्पष्टीकरण केलं. आता पापरहित जे असं जे वाचिक तप आहे ते आता ऐक. आता वाचेनी आपण कसं तप करू शकतो? हाऊ कॅन अवर टंग, हाऊ कॅन अवर स्पीच, हाऊ कॅन अवर वर्ड्स बिकम तप, ते आपण आता शिकणार आहे. तर शारीरिक तपाबद्दल काही शंका आहे का आपल्या मनामध्ये? आपण शारीरिक तप म्हणजे मी आठवडाभर जेवणार नाही, मी महिनाभर जेवणार नाही, हे शारीरिक तप नाही आहे. हा शरीरावर अन्याय आहे, अत्याचार आहे असं पण होऊ शकतं.
माझ्यासाठी मी शारीरिक तप काय आहे ते सांगतो. शारीरिक तप हे आहे की जोपर्यंत शरीराला एखाद्या गोष्टीची गरज नाही आहे तोपर्यंत तिला ती गोष्ट द्यायची आवश्यकता नाही, देऊ नका. म्हणजे आता मला समजा तहान लागली असेल तर मी एक घोट पाणी पिईन. त्याचप्रमाणे मला जेव्हा भूक लागेल तेव्हा मी जेवीन. एवढं तप केलं तरी पुरे. भूक लागल्याशिवाय जेवू नका आणि तहान लागल्याशिवाय पाणी नका पिऊ. एवढं करू शकतो ना आपण शरीराने. ते कशाकरता करायचंय? नॉट बिकॉज वी वॉन्ट टू इंडल्ज आणि एन्जॉय, बट बिकॉज वी वॉन्ट टू यूज दिस बॉडी ॲज अ मीन्स टू सर्व. शरीर जे आहे हे सेवेसाठी आहे, शारीरिक सुखाकरता नाही आहे. म्हणजे शारीरिक सुख होणार नाही असं नाही आहे, शारीरिक सुख होणार आहे. आपण जर भूक लागलेली असतानाच जेवलो तर आपलं शरीर आतून इतकं स्वस्थ राहतं की त्याचा जो आनंद आहे तो स्वर्ग सुखासारखाच आहे. संपूर्णपणे स्वस्थ शरीर असणं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची व्याधी नसणं, ते शरीर व्यवस्थित चालणं, हे स्वर्गसुखापेक्षा कमी नाही आहे. त्यामुळे शारीरिक तप स्वर्गसुख तर तुम्हाला मिळवून देईलच, परंतु ते शरीर तुम्ही उपकरण म्हणून जर वापरलं तर तुम्ही त्या स्वर्गसुखामध्ये सुद्धा अडकणार नाही, असं होईल. काय काय याच्याबद्दल काही चिंतन करायचं? चिंतन नको. ओके, लेट्स गो फर्दर. त्याच्यानंतरचा श्लोक बघूया. 15वा श्लोक. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. वाङ्मयाचं तप कुठलं आहे की अनुद्वेगकरं वाक्यम. Austerity of speech consists in speaking of words that are truthful, pleasing, beneficial, and not agitating to others, and also in regularly reciting Vedic literature. हितार्थ बोलणे सत्य, प्रेमाने खुपेल असे, प्रेमाने न खुपेल असे, प्रेमाने न खुपेल असे, स्वाध्याय करणे नित्य, वाणीचे तप बोलिले. हितार्थ बोला, सत्य बोला, प्रेमाने बोला, कोणाला खुपेल असं बोलू नका. स्वाध्याय करा. स्वाध्याय करा म्हणजे काय? स्वतः मी कोण आहे याचा अभ्यास करा. आणि नित्य वाणीचे तप बोलिले, हे नित्य करा म्हणजे हे वाणीचं तप आहे. आपले बंधू काय म्हणतात? मुक्त छंदामध्ये म्हणतात, 15वा श्लोक. दुसऱ्यास न दुखविता जे बोलावे, तरी ते सत्य आणि प्रियही असावे. भाषण व्हावे दुसऱ्यासी हितकारक, करावा वेदाभ्यास तेच तप वाचिक. तर याच्यामध्ये वृत्तपदामध्ये काय म्हणतात? कुणासी जयाने न उद्वेग होय, असेही तकारी व तैसेची सत्य. व वेदासी अभ्यासणे ते करावे, अशाची तपावाचिक ही म्हणावे. कुणासी जयाने उद्वेग होणार नाही, म्हणजे त्यांना मन दुखावणार नाही, हितकारी असेल, त्यांच्या हिताचं असेल, सत्य असेल, आणि प्लस वेदाभ्यास करणं म्हणजे काय की आपण कोण आहोत याचा शोध घेणं नेहमी, ते आपण करावं. हे सगळं जे आहे हे वाचिक तप आहे. आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? जेणेकरून उद्वेग होणार नाही म्हणजे काय? एवढंच नाही तर ऐकणाऱ्याचं कल्याण होईल असं सत्य, प्रिय आणि हितकर वाक्य, स्वाध्यायाचा म्हणजे वेदाचा किंवा नामाचा अभ्यास, याला वाङ्मय तप असं म्हणतात. तरी लोहाचे अंग तुक, न तोडताची कनक, केले जैसे देख परिसे तेणे. तरी लोखंडाचा आकार आणि वजन ही मुळीच कमी होऊ न देता जसं त्या लोखंडाला परिसाने सोनं केलं, म्हणजे पहा, तैसे न दुखविता सेजे, जावळिया सुख निपजे, ऐसे साधुत्व का देखिजे बोलणा जिये. त्याप्रमाणे जे बोलणं ऐकणाऱ्याच्या जवळ असलेल्या जोडीदाराला दुःख न देता सुख होईल असा चांगलेपणा ज्या बोलण्यात दृष्टीला पडतो. पाणी मुदल झाडा जाये, तृणते प्रसंगेची जिये, तैसे एका बोलिले होये सर्वाही हित. पाणी मुख्य झाडाला जातं आणि पाटाच्या काठावर असणारं गवत सहजच जगतं. त्याप्रमाणे कोणाला एकाला उद्देशून बोललं असता त्या बोलण्यात सर्वांचंच हित होतं. आता पुष्कळदा काय होतं बघा की आपल्या गीतेच्या चिंतनामध्ये सुद्धा मला हे माहिती नसतं की कोणाच्या मनात काय चाललेलं आहे किंवा कोणाच्या जीवनामध्ये काय समस्या आहेत किंवा कोणाला काय प्रश्न आहेत. आणि पुष्कळदा असं होतं की
आपलं हे चिंतन संपल्यानंतर समजा कोणाशी बोलणं झालं, तर ते म्हणतात की दादा माझ्या मनामध्ये हा एक प्रश्न होता, परंतु आपलं आज जे चिंतन झालं ना त्याच्यामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर मला मिळून गेलं. तर मी म्हणतो की मला तर तुमच्या मनामध्ये काय प्रश्न होता हे माहितीच नव्हतं. पण मला जरी माहिती नव्हतं तरी सुद्धा परमात्म्याला माहिती होतं ना. त्यामुळे त्यांनी ते उत्तर माझ्या तोंडातनं तुम्हाला ऐकवून दिलं. माझ्या तोंडातनं बोलवलं आणि तुम्हाला ते ऐकवलं. तर माझ्या मनात जोपर्यंत मी व्यक्तिशः विक्रम पत्रिकेने बोलतोय अशी भावना असेल तोपर्यंत मी हे करू नाही शकणार. परंतु मी जर स्वतःला परमात्म्याच्या, आपल्या गुरुच्या, कृष्णाच्या, विनोबांच्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या, किशोर आपले जे बंधू आहेत त्यांच्या चरणी जर लीन केलं आणि म्हटलं की तुम्ही गुरु आहात माझे, जे मी सांगतोय इथे हे सगळं तुम्ही मला दिलेलं आहे, मी फक्त एक मायक्रोफोन आहे किंवा स्पीकर आहे असं समजा. तर हे सगळे विचार जे आहेत ना ते फक्त माझ्या तोंडातनं बोलले जात आहेत. मी स्वतः बोलणार आहे असं मला नाही वाटत. असं जेव्हा होतं ना तेव्हाच तुमच्या मनामधले जे प्रश्न असतील ना त्यांची उत्तरं तुम्हाला या चिंतनामधनं मिळून जातील आपोआप. ही असते परमात्म्याची कृपा. म्हणजे आपल्या स्नेहातही आता त्यांना असंच देवाच्या कृपेने हे सापडलं आणि आपण इथे आलो. किती चांगली गोष्ट आहे. परमात्म्याची कृपा आहे. आणि आपण कोणाला एकाला एकाला उद्देशून बोलतोय असं नाही आहे. आपण जनरल बोलतोय, परंतु सगळ्यांचंच हित होतं ना याच्यामध्ये. तर हे वाचेचं तप आहे, वाणीचं तप आहे. जोडे अमृताची सुरसुरी, ते प्राणाते अमर करी, स्नाने पाप ताप वारी गोडी ही दे. जेव्हा अमृताची गंगा प्राप्त होते तेव्हा ती प्राणांना अमर करते आणि स्नानाने पाप आणि ताप नाहीसे करते आणि तिचं अमृत प्यायला असता गोडी देते. अमृताची गंगा जेव्हा प्राप्त होते, आता आपण समजा गंगेमध्ये गेलो तर गंगेमध्ये कशा करता जातो आपण? गंगेमध्ये स्नान करायला जातो. गंगेचं पाणी आपण समजा प्यायलो, आपली तहान भागेल, शरीर पण शुद्ध होईल. आणि जर ती अमृताचीच गंगा असली तर तिचं पाणी आपल्या पोटात गेल्यानंतर आपण अमर पण होऊ ना. तर हे सगळे तिन्ही लाभ आपल्याला होऊ शकतात. तैसा अविवेको ही फिटे, आपुले अनादित्व भेटे, ऐकता रुची न विटे, पियुषी जैसी. त्याप्रमाणे अज्ञान नाहीसं होतं, आपला अनादिपणा पुन्हा प्राप्त होतो आणि ज्याप्रमाणे अमृताचं कितीही सेवन केलं तरी त्याचा वीट येत नाही. जरी कोणी तरी पुसणे, तरी होवावे ऐसे बोलणे, ना तरी अवर्तणे निगमो का नाम. जर कोणी विचारलं तर असं बोलण्याचा प्रघात असावा, नाहीतर वेद अथवा भगवन नाम यांचं वाचेने आवर्तन पुन्हा पुन्हा पठण चाललेलं असावं. जे आपल्याला समजा बोलायचं असेल तर आपण फक्त भगवन नाम बोलावं किंवा आपण वेदांचा अभ्यास करावा, वेदांच्या ऋचा असतील त्या. आता मी म्हणेन की आपण व्यवहारात जेव्हा एकमेकांशी बोलत असू तेव्हा मंत्र थोडीच उच्चारणार आहे, परंतु आपली वाणी, आपली वाचा, सगळ्यांशी आपलं आचरण वेदांच्या ऋचांच्या आधारावर जर असलं तर ते सत्य पण असेल, प्रिय पण असेल, हितकर पण असेल, कल्याणकारी पण असेल, निस्वार्थी पण असेल. आपल्याकडनं जे जे काही शक्य होत असेल ते आपण शक्य असेल तेवढं जरूर करावं. पण आपल्याला पण काही मर्यादा असू शकतात. म्हणजे एकच व्यक्ती दोन जागी तर एका वेळेस नाही राहू शकत, किंवा जेवढी क्षमता असेल तेवढंच करू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त जर अवाजवी अपेक्षा असतील कोणाच्या आपल्याकडनं तर आपण त्या पूर्ण नाही करू शकत. इच्छा असली तरी सुद्धा नाही करू शकत. तर जेवढं करू शकतो तेवढं आपण करावं, आनंदाने करावं. असं जर केलं तर फार उत्तम. लेट अस सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हॅज टू से. आता हा ओवी नंबर 222 आली बघा.
ऋग्वेदादी तिन्ही प्रतिष्ठीजती वाग्भुवनी केली जैसी वदनी ब्रह्मशाळा. ऋग्वेद आदी तिन्ही वेद वाचारूपी मंदिरामध्ये म्हणजे तोंडात स्थापन केले जातात. फार काय सांगावं, मुखामध्ये जशी काय वेधशाळा स्थापन केलेली आहे. जर आपल्या तोंडातून वायफळ शब्द निघालेच नाही, एरवी आपण शांत असलो आणि जे काही आपल्या तोंडातून निघेल ते सगळं स्वाध्यायाच्या दृष्टिकोनातून असावं, ह्या चिंतनाच्या दृष्टिकोनातून असावं, कोणाला दुखवणार नसावं, असं जर असलं तर फार उत्तम. ना तरी एकाधे नाव तेची शैव का वैष्णव, वाचे तसे वाचे वसे ते वाग्भव तप जाणावे. अथवा एखादं नाव तेच शिवाचं असो वा विष्णूचं असो, वाचेत राहावं, ते वाचेपासून होणारं तप समजावं. आता आपल्या इथे काय करतात बघा, याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलंय की आपण आपल्या मुलांची नावं देवांच्या नावावर ठेवतो. तर मी योगासन वगैरे करतो, योगाभ्यास करतो, त्यामुळे ओम हे शब्द, हे अक्षर जे आहे किंवा हा जो मंत्र आहे, हा आपल्यासाठी फार पवित्र आहे. तर आम्ही आमच्या मुलाचं नावच ओम ठेवून दिलं. म्हणजे मग काय की दिवसभर आपण ओम 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 असा जप करू ना, तर सहजच ते नाव घेतलं जाईल सारखं, किंवा सहजच त्या मंत्राचा जप होईल. तर ज्याप्रमाणे आपण नेहमी जप व्हावा अशी काहीतरी व्यवस्था करतो, तसं आपण करायला पाहिजे. आता अजामिळ जो पापी होता, भागवतामध्ये त्याची कथा येते, तर त्यांनी आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. तर मरताना त्यांनी नारायण असं नाव घेतलं, म्हणून मग त्याला यमराजाचे जे दूत होते ते पकडू नाही शकले, अशी कथा आहे. तर तुम्ही कुठल्याही भावनेने जरी नाव घेतलं, आता आमचा मुलगा जो ओम आहे, त्याला आम्ही कधी कधी रागाने सुद्धा म्हणून ओम इकडे किंवा ओम हे करू नको, रागाने जरी म्हटलं तरी सुद्धा ओम हे नाव झालं ना आपल्या तोंडात पक्क, त्याचा उच्चार निघतोय ना सारखा. त्याचप्रमाणे नारायण हे नाव आसक्तीने जरी घेतलं तरी सुद्धा ते नाव तारू शकतं आपल्याला. अशा प्रकारची कथा भागवतामध्ये आहे अजामिळाची. तर तसं जर आपण नेहमी केलं तर ते वाचेचं तप आहे. आता तप जे मानसिक तेही सांगो ऐक, म्हणे लोकनाथ नायक नायको तो. आता मानसिक जे तप आहे तेही सांगू, ते तू ऐक, असं लोकनाथांच्या नायकांचं म्हणजे इंद्रादिक देवांचे स्वामी श्रीकृष्ण म्हणाले. आपण कायेचं तप म्हणजे शरीराचं तप, आणि वाचेचं तप, काया वाचा, आणि आता तिसरं मन, याचं काय तप आहे हे बघणार आहे. तर वाचेच्या तपाबद्दल तुमच्या मनामध्ये काही विचार आहेत का, किंवा काही विचारायचं आहे तुम्हाला, किंवा सांगायचं आहे? तुमचा काही अनुभव असेल तर जरूर सांगा. मग आपण त्याच्यानंतर मनाचं तप बघू. काया वाचा मन यांचं तप कुठलं? तर हे शेवटी मनाचं तपत येणार आहे, वाचेचं तप. बघूया मनाचं तप काय आहे ते. मनाच्या तपामध्ये भगवान काय म्हणतात? मनप्रसाद सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रह भावसंशुद्धिरित्येतत् तपो मानसमुच्यते. म्हणजे अँड सॅटिस्फॅक्शन, सिम्प्लिसिटी, ग्रॅव्हिटी, सेल्फ कंट्रोल अँड प्युरिफिकेशन ऑफ वन्स एक्झिस्टन्स आर द ऑस्टेरिटीज ऑफ द माइंड. सॅटिस्फॅक्शन, सिम्प्लिसिटी, ग्रॅव्हिटी, सेल्फ कंट्रोल, प्युरिफिकेशन. प्युरिफिकेशन ऑफ वन्स एक्झिस्टन्स म्हणजे आपलं सगळं मनच शुद्ध करायला पाहिजे आपण. प्रसन्न वृत्ती, सौम्यत्व, आत्मचिंतन, संयम, भावना राखणे शुद्ध, मनाचे तप बोलिले. आपली भावना शुद्ध पाहिजे, आहे का? जे मला खूपदा असं वाटतं की बाहेरून दिसायला एखादी घटना जी आहे ना, ती कशीही का दिसत असे ना, त्या घटनेमध्ये असणाऱ्या किंवा जी क्रिया घडत असेल त्या क्रियेमध्ये ज्यांचा सहभाग आहे, त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, हे जास्त महत्वाचं आहे. मागच्या वेळेस आपण बोललो होतो ना, की समजा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं पोट फाडत असेल, चोरीने कापत असेल, तर ही हत्या नाही आहे, परंतु हे शस्त्रक्रिया असू शकते. आणि 999 टाइम्स आउट ऑफ 1000, 99.9% ऑफ द टाइम, दिस इज टू सेव्ह समबडीज लाईफ. 99 पॉईंट कशाला, 99.9999%, 1 इन अ मिलियन असं असेल की इट विल बी अ मर्डर. पण मोस्ट ऑफ द टाइम इट इज टू सेव्ह समबडीज लाईफ, नाही का? तर समजा एखादा माणूस दुसऱ्याच्या
शरीरावर जर एखादं धारदार शस्त्र चालवत असेल, तर हा जो मनुष्य आहे त्याच्या मनाची जी भावना आहे ती जास्त महत्वाची आहे ना. आपण कुठल्या भावनेनी काय करतो आहे हे आपल्यालाच माहिती आहे. वी नो इट, नाही का? तर जग त्याच्याकडे कसं बघेल? जशी त्यांची भावना असेल. झाकी रही भावना जैसी, प्रभू मुराद तिनं देखी तैसी. आपल्या मनामध्ये जर चोर असलं तर आपल्याला सगळं जग चोरच दिसेल. चोरो को सारे नजर आते हैं चोर, असं आहे. मुक्तछंदामध्ये काय म्हणतात? सौम्यता आनंदी मन, निग्रह मनशुद्धी मौन, मनासी सदैव असे ठेवावे, तप मानसिक ते म्हणावे. वृत्तबद्धामध्ये म्हणतात, मनाची अवस्था ही आनंदयुक्त, असे भाव शुद्धी मना नियमित, स्वभावे ही सौम्यत्व मौनात गर्क, म्हणावे अशाची तपा मानसिक. मनाची अवस्था आनंदयुक्त आहे, आपला भाव शुद्ध आहे, मन नियमित आहे, स्वभावामध्ये आपलं सौम्यत्व आहे आणि मौन आहे. म्हणजे उगीचच्या उगीच आपल्याला वायफळ गप्पा करायची काही गरज नाही कोणाशी. चिंतन करा, अवश्य स्वाध्याय करा, परंतु गॉसिप नका करू प्लीज. मनाची प्रसन्नता, शांत स्वभाव, मौन वृत्ती, आत्मसंयम, कल्पनाविरहित अशी अंतःकरणाची शुद्ध स्थिती याला मानस्तप असं म्हणतात. तरी सरोवर तरंगी, सांडिले आकाशमेघी, का चंदनाचे उरगी उद्यान जैसे. तर लाटांनी सरोवर टाकलं असता, अथवा मेघांनी आकाश टाकलं असता, किंवा चंदनाच्या बागेचा सर्पांनी त्याग केला असता, काय होईल? नाना कळा वैषम्ये चंद्रू, का सांडिला आधी नरेंद्रू, ना तरी क्षीरसमुद्रू मंदरा चळे. अथवा कलांच्या कमी जास्त होण्याने चंद्रास जसं चंद्राला टाकावं, अथवा मानसिक चिंतेने जसं राजास टाकावं, अथवा क्षीरसमुद्र जसा मंदरा चलाने टाकावा. हे मला एक्झॅक्टली माहित नाही की हे काय म्हणायचा प्रयत्न करतायत, पण लेटस सी पुढे गेल्यानंतर कदाचित कळेल. तैसी नाना विकल्प जाळे, सांडूनी गेलिया सकळे, मन राहे का केवळे स्वरूपे जे. त्याप्रमाणे अनेक प्रकारच्या संशयाच्या सर्व समुदायांनी मनाला सोडल्यावर जे मन केवळ स्वरूप स्थितीने राहतं, तपने वीण प्रकाशू, जाडे वीण रसी रसू, पोकळी वीण अवकाशू होय जैसा. उष्णतेशिवाय जसा प्रकाश असावा, अथवा जडत्वाशिवाय जसा अन्नाच्या ठिकाणी रस असावा, आणि पोकळीशिवाय जसा अवकाश असावा, तैसी आपली सोय देखे, आणि आपुलिया स्वभावामुखे, हिवली जैसी आंगिके हिवो नेदी निजांग. त्याप्रमाणे मनाने आपलं विश्रांती स्थान जो आत्मा, त्याला पाहिल्यावर मन आपल्या स्वभावाला म्हणजे चंचलतेस अथवा संकल्प विकल्प करण्यास मुक्त. ते कसं? तर थंडी जशी आपल्या अंगच्या थंडीने आपलं अंग कापू देत नाही, तसं आपला जो आत्मा आहे तो निश्चल आहे, अक्षर आहे, अविचल आहे, अनंत आहे. आपलं मन जे आहे ते चंचल आहे. तर जेव्हा मन आत्म्याच्या दिशेने बघायला लागतं, तेव्हा ते मन शांत होतं. मन जेव्हा बाहेर जगाकडे बघत असतं ना, तेव्हा ते चंचल असतं, कारण की जग सारखं बदलतंय. तर त्या जगाच्या बदलण्यामुळे मनामध्ये देखील बदल घडतात. जग तर सारखं अचल नाही राहत, चल आहे जगत. हं? तर जगत चल असल्यामुळे आणि आपलं मन त्याच्यामध्ये अडकलेलं असल्यामुळे आपलं मन देखील सारखं चल आहे, चंचल आहे. ते समजा आपण वळवून आत्म्याकडे जर आणलं, म्हणजे जो साक्षी आहे तो तर कधीच बदलत नाही. जेव्हा मन अंतर्मुख होतं तेव्हा ते शांत होतं. तर हे मनाचं तप आहे. म्हणजे जसं लाट जी असेल ती पाण्यामध्ये विरून जाईल, पोकळी जी असेल ती अवकाशामध्ये विरून जाईल. हे तुम्ही विचार करा की आता ही बाटली आहे ना पाण्याची, या पाण्याच्या बाटलीच्या आतमध्ये पण आकाश आहे आणि बाहेर पण आकाश आहे. तर बाटलीच्या आतमध्ये आकाश हे आपण कशामुळे म्हणतो? कारण की ही बाटली आपल्या डोळ्यासमोर आहे म्हणून, आहे ना. तर बाटलीमध्ये पाणी पण आहे बरं का. तर आपण जेव्हा हे हलवू तेव्हा बाटलीसोबत पाणी हलेल, परंतु जे बाटलीमध्ये आकाश आहे ते पण हलेल का बाटलीसोबत? विचार करा बरं.
बाटलीच्या आतला आकाश थोडी हलणार आहे. बाटली जी आकाशात आहे ती हलते. म्हणजे बाटली, आता समजा बाटली इथे आहे, ही बाटली इथे ना माझ्यासमोर, तर ह्या बाटलीच्या आतमध्ये जे आकाश आहे, समजा मी ही बाटली इथे हलवली, तर इथला आकाश इथेच राहील ना. ते बाटलीसोबत हलेल थोडीच काय. बाटली आकाशात आहे, ती हल्ली आकाशामध्ये, आकाश थोडी हललं. बाटलीच्या आतमधलं पाणी हल्लं बाटलीसोबत, पण बाटलीच्या आतमधलं जे आकाश इथे होतं ते इथेच राहिले. बाटली फक्त हलेल, आहे की नाही. तर त्यामुळे आपलं मन जे आहे ना ते आत्म्यामध्ये आहे. मन हलू शकतं आत्म्यामध्ये, परंतु आत्मा नाही हलत कुठे. आत्मा आकाशासारखा आहे. मनाचे जे तप आहे ना, ते मन शांत ठेवणं हे मनाचं तप आहे. ज्याप्रमाणे न चालणारं म्हणजे अचल, तैसे न चलते कळंके विण, शशिबिंब जैसे परिपूर्ण, तैसे चोखी शृंगारपण मनाचे जे. ज्याप्रमाणे न चालणारं म्हणजे अचल व कलंकरहित म्हणजे स्वच्छ असं चंद्राचं बिंब नित्य परिपूर्ण असावं, तितक्या शुद्धपणाने आणि निश्चलपणाने मनाची जी शोभा असते, बुजाली वैराग्याची वरप, जिराली मनाची धाप काप, तेथ केवळ जाली वाफ निज बोधाची. वैराग्याचे ओरखाडे नाहीसे झाले आणि मनाची अस्वस्थता नाहीशी झाली, आणि त्या मनाच्या ठिकाणी आत्मज्ञानास योग्य अशी शुद्ध भूमिका तयार झाली. म्हणजे मन शांत झालं, मन शुद्ध झालं. म्हणून विचारावया शास्त्र, राहटवावे जे वक्त्र, ते वाचेचे ही सूत्र ना हाती न धरी. म्हणून शास्त्राचा विचार करण्याकरता ज्या तोंडाचा उपयोग करावा ते तोंड वाचेचंही सूत्र हाती धरत नाही, म्हणजे बोलतच नाही. ते स्वलाभ लाभलेपणे मन मनपणाही धरू नेणे, शिवतले जैसे लवणे आपले निज. ज्याप्रमाणे मिठाने आपलं मूळचं स्वरूप जे पाणी, त्याला स्पर्श केल्याबरोबर ते मीठ जलरूप होतं. मीठ समजा आपण पाण्यात टाकलं तर काय होईल, विरघळून जाईल ना पाण्यात. त्याप्रमाणे आत्मलाभाच्या प्राप्तीमुळे मन आपला मनपणा धरू जाणत नाही. आत्म्यामधूनच मन बाहेर निघालेलं आहे, तर जेव्हा मन आत्म्यामध्ये जाऊन विरघळतं, किंवा मन जेव्हा आत्म्याकडे तोंड करतं, सध्या मन बाहेर दिशेने तोंड करताय ना, तर ते समजा आत्म्याकडे अंतर्मुख झालं, काय होईल की ते मन विरघळून जाईल. कारण की आत्म्यापासून मन तयार झालंय, त्यामुळे मन जेव्हा आत्म्याकडे बघेल तेव्हा मन नाहीच होईल. होईल ना. तसं होणं अपेक्षित आहे. तेथ के उठती ते भाव, जिही इंद्रियमार्गी धाव, घेऊनी ठाकावे गाव विषयांचे ते. तशा मनाच्या ठिकाणी त्या कल्पना कुठे उत्पन्न होतील की ज्या कल्पनांनी इंद्रिय मार्गांनी धाव घेऊन विषयरूपी त्या गावात येऊन प्राप्त व्हावं. आपलं मन इंद्रियांच्या मार्फत विषयांकडे जाणार नाही. आपलं मन अंतर्मुख होईल आणि स्वतःच्या आत्मस्वरूपामध्ये स्थित होईल. म्हणून तिये मानसी भावशुद्धीची ऐसे असे अपैसी, रोमशुची जैसी तळहातासी. म्हणून ज्याप्रमाणे तळहाताला केसरहितपणा, ही निर्मळता स्वभावातच आहे. तळहातावर केस नाही आपल्या, नाही का, स्वभावतच आहे. त्याप्रमाणे त्या मनामध्ये स्वभावताच भावशुद्धी असते. काय बहु बोलो अर्जुना, जे हे दशा ये मना, ते मनोतपाभिधाना पात्र होयती. अर्जुना, फार काय सांगावं. जेव्हा मनाला वर सांगितलेली स्थिती प्राप्त होते, तेव्हा ती स्थिती मानस्तप या नावाला प्राप्त होते. जेव्हा अशा प्रकारे मन आपलं शांत होतं, जेव्हा मन अंतर्मुख होतं, जेव्हा आपलं मन मौन होतं, तेव्हा ते मन मानस्तप या नावाला प्राप्त होतं. परी ते असो हे जाण, मानस तपाचे लक्षण, देवो म्हणे संपूर्ण सांगितले. परंतु ते असू दे, हे मनाच्या तपाचं लक्षण तुला संपूर्ण सांगितलं असं समज, असं देव म्हणाले. एवं देह वाचा चित्ते, जे पातले त्रिविधत्वाते, ते सामान्य तप तू ते परिस विलेगा. म्हणून अर्जुना, काया वाचा मनाने जे त्रिविधात्वाला प्राप्त झालेलं आहे ते सामान्य तप तुला ऐकवलं. आता गुणत्रय संगे, एची विशेषी त्रिविधी रिगे, तेही ऐक चांगे प्रज्ञा बळे. आता तीन गुणांच्या संगतीने हेच सामान्य तप विशेषे करून तीन प्रकारात शिरतं. याच सामान्य तपाचे तीन प्रकार होता, तेही बुद्धी स्थिर ठेवून चांगलं ऐक.
तर अशा प्रकारे पहिले त्यांनी शारीरिक तप सांगितलं, मग वाचेचं तप सांगितलं आणि मग मनाचं तप सांगितलं. काया वाचा मन ह्यांची तीन प्रकारची आता तप सांगून झाली आहेत. आता ह्याच्यानंतरचं तप ते आता सांगतील. ते आपण तप पुढच्याच घेऊ. पण आता ह्या तीन तपांबद्दल जर आपल्या मनामध्ये काही विचार असतील तर आपण व्यक्त करू शकता आणि आपण थोडंसं चिंतन करू शकतो याच्यावर. सो एनीबडी हॅज एनी थॉट्स टू शेअर विथ अस? काया वाचा मन यांचं तप लक्षात आलं ना? म्हणजे कायाने काय करायचं, आपल्याला सेवा करायची, आदरातिथ्य करायचंय, आपल्या गुरुजनांबद्दल आपल्यापेक्षा कुठल्याही प्रकारे श्रेष्ठ असलेल्या व्यक्तीबद्दल आदरभाव आणि आपण त्यांच्यासमोर वाकायचंय. शारीरिक तप. आवाज नाही येतात दादा. आवाज नाही येत आहे? तुमच्या इथला व्हॉल्यूम कमी झाला असेल. बाकी सगळ्यांना तर येतोय ना आवाज व्यवस्थित? हो हो, येतोय. आम्हाला येतोय, आम्हाला येतोय. येत आहे ना? हा. तर कायेचं तप जे आहे ते म्हणजे सेवा. वाचेचं तप जे आहे ते म्हणजे आपण कोणाला दुखवू नये. आणि तिसरं मनाचं जे तप आहे ते म्हणजे मन शांत ठेवणं, अंतर्मुख करणं, हे मनाचं तप आहे. त्याच्यावर थांबू मग आज? मग हा बोला. नमस्कार. नाही, बोला मी म्हणत मामीनी. होते, हा मी भावना बोलतेय ना. बोला. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृती स्वभावात हा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामी. करेक्ट. त्याच्यात काया आली, वाचा आली, सगळंच आलं तर सगळं बरोबर आहे झालं. ना. बिलकुल बरोबर आहे. आणि आणि मग समर्पण करायचं. हो हो हो, येस. प्रश्नच नाही. तर काया वाचा मन या आणि तिन्हींचं तप सारखं करत राहणं हे महत्वाचं हो, आहे. अगदी व्हेरी गुड. छान वाटलं, कळलं ठीक आहे. काही थोडंफार. येस. पुन्हा एकदा नमस्कार. भेटूया. भेटू विल आपण मीट अगेन ऑन फ्रायडे. हो, शुक्रवारी. नमस्कार. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.